या मुंबईबद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा इतिहास जो इतिहास त्या ठाकरेंनी केलेली जे गोष्टी आहेत, हिंदुत्व सर्व वर्षावर बोलणं झालंय. आज हे बोलतायत, पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्वाबद्दलचं स्वतःचं म्हणणं ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ही गोष्ट इतिहासाची लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा आज फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत, मला माहित नाही ही त्यांची पहिली भेट आहे का दुसरी का तिसरी मला माहित नाही. आणि संजय राऊत बरोबर आले, फार मागे ते आले होते ते म्हणतात. पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव जयते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत. आणि सत्य कोणतं? नुकत्याच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला आयुष्यात सांगतो, 52 सालापासून मी साक्षीदार आहे. एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढं मस्त सरकारचा मस्त वालपणा मी अनुभवला नाही. संयुक्त महाराष्ट्र सभेत सुद्धा असा मला अनुभव आला नाही. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना, पण तो असं नाही झालं. आज काय चाललंय? आज इतका धुमाकूळ चाललाय, सत्तेचा तर उन्मादाने हे चाललंय. त्याबरोबर माझं म्हणणं आहे ते त्यावेळी आपण नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगण्यात माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समाजवादी आहे. ठीक आहे, सत्यशोधक, पण मी सत्यशोधक आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे ती नामावळी घातली वेळ घालवत नाही. सत्यशोधक म्हणलं की खूप झालं. आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार, मी म्हणतो जिंदाबाद. मी एकदा जिंदाबाद म्हणतो, तुम्ही कसा आवाज येता बघूया. जिंदाबाद, हा तुझा ते जिंदाबाद. कशाचा जिंदाबाद? घटनेचा जय जयकार करायचा का मोदींचा जय जयकार करायचा? भारतीय संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं. आणि आज चाललंय ते काय चाललंय? काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या. मी ज्या जाहीर केलं तेव्हा 2 कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला. इतकंच नाही तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे जे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देखसमोर तसं दिसतंय. तो आता तो प्रांत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात नाही.